येशू ख्रिस्ताच्या नावात तुमचं स्वागत. काही दिवसापूर्वी मला एक व्हॉट्सअपवरती फॉरवर्डेड मेसेज आला आणि मी तुम्हाला दाखवतो हे मेसेज. त्या मध्ये ह्या प्रकारे लिहिलेला होता की वाचा सुंदर आहे. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, मी तुम्हाला दाखवत आहे. हे एक महान डॉक्टर मित्राचे चरित्र आहे, ज्याची मला गरज आहे आणि नेहमीच उपस्थित राहीन, असं काहीतरी हे आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता नाव येशू ख्रिस्त, पदवीधर, मास्टर, डॉक्टर, डॉक्टरेट, म्हणजे हे पदवी डिग्री वगैरे इथं मेन्शन केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. आणि पुढे हे बघा, हे अंडरलाईन केलं मी, त्यांचे वैद्यकीय सहाय्यक म्हणजे असोसिएट डॉक्टर किंवा असिस्टंट डॉक्टर किंवा असोसिएट फिजिशियन. वैद्यकीय फिजिशियन किंवा डॉक्टर सहाय्यक कोण आहे? पवित्र आत्मा. म्हणजे येशू ख्रिस्त डॉक्टर आहे आणि पवित्र आत्मा असिस्टंट डॉक्टर. म्हणजे मला समजत नाही प्रियानो की लोक ह्या प्रकारे असले मेसेजेस का पाठवतात आणि त्यांना का असं वाटते की येशू ख्रिस्त डॉक्टर आहे आणि पवित्र आत्मा असिस्टंट डॉक्टर आहे. तर पुढे पाहूया. त्याचा अनुभव अशक्य गोष्टी सोडवणे, सेवा 24 तास, त्याचे स्पेशलायझेशन चमत्कार करत आहे. म्हणजे येशू ख्रिस्त चमत्कार करत आहेत. पुढे बघू पुढचा मेसेज. त्याचे साधन आहे विश्वास, त्याची भेट कृपा, त्याचे पुस्तक बायबल आहे. बरे होणारे रोग, येशू ख्रिस्त डॉक्टर आहे आणि असिस्टंट डॉक्टर पवित्र आत्मा आहे. आणि आता बरे होणारे रोग बरे सर्व. आणि पुढे आपण पाहतो, या डॉक्टरांना आज भेट द्या. सल्ला मसलत, तो मनापासून सल्ला देतो. या डॉक्टरांना आज भेट द्या. तर प्रियानो, मला समजत नाही की हे असले व्हॉट्सअप मेसेजेस व्हायरल होतात आणि जर एकाला तो मेसेज आला तर ते पुष्कळ लोकांकडे जाते. तर पवित्र शास्त्र काय म्हणत आहे असले मेसेजेस बाबतीत? जे लोक असले मेसेजेस लिहितात, मला नाही वाटत की ते खरे काय ख्रिस्ती लोक असतील. आणि मला आश्चर्य होते की त्यांच्या मनात ह्या प्रकारचे गोष्टी कसं काय येतात. येशू ख्रिस्ताला डॉक्टर म्हणतात आणि पवित्र आत्म्याला वैद्यकीय सहाय्यक म्हणजे असोसिएट किंवा असिस्टंट डॉक्टर. हे काय विचित्र प्रकारचे मेसेजेस पाठवतात. मला नाही वाटत की त्यांना बायबलचं शिक्षण चांगल्या प्रकारे झालेलं आहे किंवा ते बायबल चांगल्या प्रकारे वाचलेत आणि समजलेत की बायबलमध्ये येशू ख्रिस्ता बाबतीत किंवा पवित्र आत्म्याच्या बाबतीत काय सांगत आहे. चला तर पाहूया येशू कोण आहे आणि पवित्र शास्त्र येशूच्या बाबतीत काय सांगत आहे. प्रथम आम्ही पाहतो योहान 1 अध्याय 1 वचन. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तर येशू शब्द होता. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. येशू ख्रिस्त अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. कलसैकरास पत्र 1 अध्याय 15 वचन. आणि येशू ख्रिस्त अल्फा व ओमेगा आहे. प्रकटीकरण 1 अध्याय 8 वचन. येशू देवाचा पुत्र आहे. मार्क 1 अध्याय 1 वचन. योहान 1 अध्याय 34 वचन. आणि यशाया 9:6 असं सांगत आहे, येशू अद्भुत आहे, मंत्री आहे, समर्थ देव आहे, सनातन पिता आहे, शांतीचा अधिपती आहे. त्याच प्रकारे आम्ही मत्तय याचा 1 अध्याय 21 वचन असं सांगत आहे की तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. योहान 9:5 येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. योहान 10:11 येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे. आणि आम्ही पाहतो कलसैकरास पत्र 1 अध्याय 16 वचन. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. त्याच्यामध्ये म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त निर्माण करता आहे. तर आम्ही येशूच्या बाबतीत थोडक्यात पाहिलो, तसं पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ काही आहे येशू ख्रिस्ताच्या बाबतीत. तर हे आहे येशू ख्रिस्त. मी पाहतो मत्तय 14 अध्याय 14 वचन यामध्ये. मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील
दुखणेकरांना त्याने बरे केले. प्रियानो, येशूने आंधळे, बहिरे, मुके, लंगडे आणि अनेक आजार बरे केले. त्याने मेलेल्यांना उठवलं. परंतु त्याचे उद्देश फक्त बरे करणे नव्हे, तर त्याचा लोकांचा पापे पुसून टाकण्यास तो आला होता. आम्ही पाहतो योहान 10:10 मध्ये येशू असं सांगत आहे, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आम्ही पाहतो उत्पत्तीच्या 3रा अध्याय यामध्ये पहिलं काय झालेलं आहे. आदाम आणि हव्वानी त्या एक जो देवानी सांगून त्यांना ठेवला होता की तुम्ही त्या झाडाचा बऱ्या वाईटाच्या ज्ञान देणारे झाडाचा फळ तुम्ही खाऊ नका. परंतु त्यांनी त्या झाडाचे फळ खाल्लेत. देवाच्या आज्ञेचा तिरस्कार करून आज्ञा मोडली. मग आम्ही पाहतो त्याच्यानंतर त्यांचे डोळे उघडले, ते नग्न आहेत त्यांना समजले, त्यांना त्याची लाजही वाटली. देवाने त्यांना सांगितलं होतं की ज्या दिवशी तुम्ही तो फळ खाल तुम्ही खास मराल. ते आदाम आणि हव्वाने आत्मिक रीत्याने मृत झाले. त्याच प्रकारे त्यांचं दैहिक रीतीने देखील ते मृत झाले. तर प्रियानो, आम्ही उत्पत्ती 3रा अध्याय 15 वचनांमध्ये 15 वचन आणि 21 वचन यामध्ये या प्रकारे पाहतो की देव असं सांगत आहे, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. म्हणजे याला प्रोटो इव्हॅन्जेलियम असं थिओलॉजीमध्ये आम्ही असं सांगतो. याचा अर्थ हे आहे की येणाऱ्या तारणकर्त्याद्वारे मनुष्याचा पापावर अंतिम विजय ह्या ठिकाणी देव सांगून ठेवत आहे की मी माझ्या पुत्राला पाठवीन, तो पापावर विजय मिळवून तुम्हाला तारणाची खात्री देईल. आम्ही पाहतो योहानाच्या पुस्तक 4 अध्याय 42 या वचनामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की ख्रिस्त जगाचा तारणारा आहे. आणि पुढे आम्ही उत्पत्ती 3रा अध्याय 21 वचन यामध्ये परमेश्वर असं सांगत आहे की परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली. ते नग्न होते. देवाने त्यांच्यासाठी वस्त्रे बनवले आणि हे वस्त्रे चर्मवस्त्रे होते. म्हणजे प्रियांनो, ह्या ठिकाणी देव सर्वप्रथम बळी देत आहे, रक्त सांडत आहे. सर्वप्रथम आम्ही पाहतो ह्या ठिकाणी ज्या प्रकारे आदाम आणि हव्वाने पाप केलेत आणि त्या पापासाठी, ते पाप झाकण्यासाठी देव रक्त सांडत आहे. त्याच प्रकारे ज्या प्रकारे आम्ही पाहतो की उत्पत्ती 3रा अध्याय 15 वचन ह्यामध्ये येणाऱ्या तारणकर्त्याद्वारे मनुष्याच्या पापावर अंतिम विजय, याला म्हणतो आम्ही प्रोटो इव्हॅन्जेलियम, देवाने सांगून ठेवले होते. म्हणून आम्ही योहान 3रा अध्याय 16 ते 18 वचनांमध्ये आम्ही ह्या प्रकारे पाहतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी दिला? तुमचे रोग बरे होण्यासाठी दिला की येशू ख्रिस्त डॉक्टर म्हणून तुम्हाला दिलेत का? नाही प्रियानो, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने त्याच्या पुत्राला ह्यासाठी दिलं की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून देवाने त्याच्या पुत्राला दिले, येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले. पुढे आम्ही 17 वचन पुढे आम्ही पाहतो, देवाने आपल्या पुत्राला जगाच्या न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. त्याच्याद्वारे तारण व्हावे म्हणून पाठवले, डॉक्टर म्हणून नाही. त्याच्याद्वारे तुमचे रोग बरे व्हावे म्हणून नाही प्रियांनो, तुमचं तारण व्हावे म्हणून त्यांनी पाठवले. जे पापाचा रोग मनुष्याला लागलेला आहे तो फार भयानक रोग आहे. जे तुमचं जे शारीरिक रोग ह्याच्यापेक्षा फार भयानक रोग पापाचा रोग आहे. पुढे आम्ही पाहतो जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. आता न्याय निवाडा ख्रिस्त न्याय निवाडा करण्यासाठी आलेला नाही आहे, कारण की जो मनुष्य येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकलेला आहे. कारण
त्याने देवाच्या एकुलता एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. तर पुढे आम्ही पाहू की येशू ख्रिस्त काय सांगत आहे, येशू ख्रिस्त स्वतः काय सांगत आहे, कशासाठी आलेला आहे. मत्तय 3 अध्याय 2 वचन आम्ही पाहू. मत्तय याचा 3 अध्याय 2 वचन, 7 वचन, 8 वचन आणि 10 वचन. तर आम्ही पाहतो, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. येशू ख्रिस्त काय सांगत आहे, पश्चाताप करा. पुढे आम्ही पाहतो बप्तिस्मा करणारा योहान या प्रकारे सांगत आहे 7 वचन आणि 8 वचन आणि 10 वचनांमध्ये, अहो सापांच्या पिल्ल्यांनो, अहो सापांच्या पिल्ल्यांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कोणी सावध केले. योहान या ठिकाणी फरुशी आणि सदुकी लोकांना सांगत आहे, सापांच्या पिल्ल्यांनो, भावी क्रोधापासून, देवाच्या क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कोण सावध केले. यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. जे जे झाड चांगले फळ देत नाहीत ते तोडून अग्नीत टाकले जाते. जो लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवित नाही ते लोकांचा शेवट त्या अग्नीच्या नरकात होते. म्हणजे चांगले फळ जे लोक देत नाहीत, येशू ख्रिस्त ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे तुम्ही जर फळ देत नाहीत तर त्या अग्नीत टाकले जाल. पुढे मत्तय 9 अध्याय आणि 13 वचन याच्यामध्ये येशू ख्रिस्त असं सांगत आहे की कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे. येशू ख्रिस्त कशासाठी आलाय? तो डॉक्टर होऊन रोग बरे करण्यासाठी आला नाही, तर पापी जनांना पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे असं सांगत आहे प्रियानो येशू ख्रिस्त. तर पुढे आम्ही पाहतो काही लोक असं सांगतात आणि काही लोक यशाया 53 5 अध्याय याचा उल्लेख करतात की येशू ख्रिस्ताला बसलेले फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होते, आरोग्य प्राप्त मिळते असं लोक सांगतात. परंतु पुन्हा एकदा पाहूया हे काय आहे, कशासाठी, कोणत्या बाबतीत हे सांगण्यात आलेलं आहे. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आरोग्य प्राप्त होणार. तुम्ही येशूवर विश्वास ठेवा आणि त्याला मागा आणि सांगा तुमचे रोग बरे करण्यासाठी, तुमचे रोग बरे होईल असं नाही सांगत आहे. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. हे कोणत्या प्रकारचं आरोग्य प्राप्त झाले, हे कोणत्या बाबतीत सांगत आहे? तर प्रियानो, आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताचा शिष्य पेत्र त्याच्या पुस्तकात 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन ह्यामध्ये पेत्र काय सांगत आहे, त्याने स्वतः, येशू ख्रिस्ताने स्वतः आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. प्रियानो, हे तुमच्या पापाचा रोग हे काढून घेण्यासाठी ह्या ठिकाणी ख्रिस्ताबाबतीत जे यशाया 53 याचा 5 अध्यायामध्ये सांगून ठेवलं होतं, यशाया ह्या संदेष्ट्याच्या द्वारे, तर येशू ख्रिस्ताने आमची पापे स्वदेही वाहून खांबावर, त्या वधस्तंभावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. पापापासून तुम्ही निरोगी झालेले आहात, तुमच्या शारीरिक रोगासाठी नव्हे प्रियांनो. पुढे आम्ही पाहतो रोमकरास पत्र 6 अध्याय 23 वचनामध्ये, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे, पापाची क्षमा आहे. तो डॉक्टर नाही, तो तारणारा आहे प्रिया. ही इज द सेव्हियर ऑफ द वर्ल्ड. जगाचा तो तारणारा आहे. पुढे आम्ही पाहतो येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला होता. तो पाप्यास पश्चातापासाठी बोलवण्यास आलेला होता. तो जगाचा तारणारा होता, तारण देण्यासाठी आला होता, पाप्यांना तारण देण्यासाठी आला होता.
आणि आमचे पाप त्यांनी स्वतःवर घेऊन त्या वधस्तंभावरती त्यांनी रक्त सांडलं आणि प्राण दिला. आणि म्हटलं, आम्ही पाहतो योहान 19 अध्याय 30 वचन, येशूने आंब घेतल्यानंतर तो वधस्तंभावरती होता आणि त्या ठिकाणी त्याला आंबाचा रस देण्यात आला होता. तो रस घेतल्यानंतर येशू ख्रिस्ताने सांगितलं, पूर्ण झाले आहे. मी ज्या कामासाठी आलो होतो ते पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केले. म्हणजे त्या वधस्तंभावरती प्राण सोडले देवानी. आणि आम्ही पुढे पाहतो योहान 3 अध्याय 36 वचन, जो पुत्रावर विश्वास ठेवतो, जर तुम्ही विश्वास ख्रिस्तावर ठेवता तर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार किंवा होईल असं नाही प्रियांनो. तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर सार्वकालिक जीवन तुम्हाला प्राप्त झाले आहे. परंतु जो पुत्रावर विश्वास ठेवित नाहीत त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, म्हणजे त्याला जीवन प्राप्त होणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. बरेच लोक म्हणतात की अरे देव प्रीती आहे, देव तुमच्यावर प्रीती करतो. प्रियानो, होय, देव प्रीती आहे, प्रीती करतो म्हणून येशू ख्रिस्ताला त्यांनी दिले. जगावर देवानी एवढी प्रीती केली की त्यांनी आपल्या एकुलता एक पुत्र आमच्या आणि तुमच्यासाठी दिले, याच्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पण जो देवावर विश्वास ठेवित नाही देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. आणि आम्ही पुढे पाहतो योहानाचा पुस्तक याचा 14 अध्याय 16 आणि 26 या वचनांमध्ये, ज्या प्रकारे त्या मेसेजमध्ये आम्ही पाहिलं की वैद्यकीय सहाय्यक कोण, पवित्र आत्मा वैद्यकीय सहाय्यक म्हणजे असोसिएट डॉक्टर किंवा असिस्टंट डॉक्टर किंवा असिस्टंट फिजिशियन. खरंच पवित्र आत्मा असोसिएट किंवा असिस्टंट डॉक्टर आहे का? वैद्यकीय सहाय्यक आहे का पवित्र आत्मा? बायबल काय सांगत आहे? पवित्र शास्त्र काय सांगत आहे? येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? चला आम्ही पाहूया. योहानाचा पुस्तक 14 अध्याय 16 आणि 26 हे वचनांमध्ये येशू ख्रिस्त असं सांगत आहे की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. कशासाठी? अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. यासाठी मी तुम्हाला पवित्र आत्मा देईन. पवित्र आत्मा असिस्टंट डॉक्टर नाही, जेणेकरून तुमचे रोग बरे व्हावे. पुढे आम्ही पाहतो योहान 15 अध्याय 26 वचन, ह्यामध्ये येशू ख्रिस्त असं सांगत आहे, परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. पवित्र आत्मा काय करणार? तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल, ख्रिस्ताविषयी साक्ष देईल. पुढे योहान 16:13 मध्ये येशू ख्रिस्त या प्रकारे सांगत आहे, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. जर तुम्हामध्ये पवित्र आत्मा आहे, तुम्ही खरोखर ख्रिस्ताला स्वीकारलेले आहात, पवित्र आत्मा तुम्हामध्ये आहे, तर तुम्ही सत्याच्या मागे जाणार प्रियांनो. कारण पवित्र आत्मा तुम्हाला सर्व सत्यात नेईल, सर्व सत्याच्या मार्गात नेईल आणि सर्व सत्य तुम्हाला दाखवेल. असे खोटे जे मेसेजेस येतात, या खोट्या मेसेजेसमधून तुम्हाला सत्य उलगडा करून दाखवून देईल पवित्र आत्मा. खरी नोट कोणती आहे आणि खोटी नोट कोणती आहे हे समजावे म्हणून ते बँकचे लोकांना, बँकमध्ये जे काम करणारे लोकांना त्यांना ट्रेनिंग दिले जाते प्रियांनो. त्याच प्रकारे जर पवित्र शास्त्राचा ट्रेनिंग तुम्ही घेतला तर तुम्हाला समजेल की खोटी शिक्षण काय आहे आणि खरी शिक्षण काय आहे, खोटे संदेश काय आहे आणि खरे संदेश काय आहे हे तुम्हाला समजेल. आणि आम्ही पाहतो पौल काय सांगत आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय 16 वचन, ह्यामध्ये पौल सांगत आहे की कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. का लाज वाटत नाही? कारण विश्वास
ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. सुवार्ता काय आहे? तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्ताने आम्ही पाहतो, येशू ख्रिस्ताने मार्कचं पुस्तक 1 अध्याय 15 वचनामध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे की पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. सुवार्ता काय आहे प्रियांनो? सुवार्ता ही आहे की येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी आमचे पाप स्वतःवर नेली आणि त्या वधस्तंभावरती त्यांनी आपला प्राण दिला, रक्त सांडून तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला, यासाठी की तुम्हाला सार्वकालिक जीवन द्यावं. हे सुवार्ता आहे. ख्रिस्ताची सुवार्ता ही आहे. म्हणून पौल सांगत आहे की कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. जर तुम्हाला काही मेसेज पाठवायचा असेल, तुम्हाला काही व्हॉट्सअपवरती सांगायचं असेल, तर तुम्ही सुवार्ता सांगा प्रियांनो लोकांना, जेणेकरून लोकांचे तारण व्हावे. कारण हे सुवार्थ सामर्थ्य आहे, तारणासाठी सामर्थ्य आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे, पौल आम्हाला सांगत आहे. आणि पुढे आम्ही पाहतो 1 कोरिंथकरास पत्र याचे 9 अध्याय 16 वचनामध्ये पौल असं सांगत आहे, जरी मी सुवार्थ सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. सुवार्थ सांगणे आम्हाला भाग आहे, फक्त पौलासाठी नाही प्रियांनो, तुम्हाला. आणि जर तुम्हाला सत्य समजत आहे, तुम्हाला सत्य माहीत आहे, तर हे भाग आहे, तुमचा आणि माझा भाग आहे की आम्ही सत्य समजावून सांगावे लोकांना, खोटे शिक्षणातून बाहेर काढावे त्यांना. पुढे पौल असं सांगत आहे, कारण मी सुवार्थ सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. जर तुम्ही सुवार्थ सांगितली नाही तर तुमची दुर्दशा होणार. प्रियानो, सावध राहा. सुवार्तेवर विश्वास ठेवा प्रियानो. ह्या अशा प्रकारचे मेसेजेस वरती नाही प्रियानो. येशू ख्रिस्त आम्हाला तारण देण्यासाठी आलेला आहे. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवीत नाही तर त्या अग्नीच्या नरकात तुम्हाला टाकले जाईल. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही तर देवाचा क्रोध तुमच्यावर येईल आणि शेवटी त्या अग्नीच्या सरोवरामध्ये, नरकात तुम्हाला टाकण्यात येईल प्रियांनो. म्हणून सावध राहा आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवा, खऱ्या सुवार्तेवर विश्वास ठेवा. धन्यवाद.